महत्त्वाची बातमी, मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा निषेध आज व्यक्त होतोय। थेट दृश्य आपण पाहतोय। या निषेधार्थ आक्रोश मोर्चाला मालेगावात सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, त्यामुळे दृश्य पोहोचवण्याकरता अडचणी येत आहेत। गुरुवारी न्यायालयानं आरोपी खेरनारला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे, पण या आरोपीला खटला, फास्ट ट्रॅक खटला, सुनावणी या सगळ्या प्रपंचात न अडकवता थेट फाशी द्या, एन्काउंटर करा अशा शब्दात आक्रोश व्यक्त केला जातोय। मालेगावकरांनी या सगळ्यावर निषेध व्यक्त केलेला आहे। मालेगावमध्ये निषेध मोर्चा निघाल्याची ही थेट दृश्य लोकशाही मराठीवर। मोठ्या संख्येनं महिला या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत। आरोपीला ताबडतोब फाशी द्या अशी मागणी होतीये। या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर मुळात आरोपीनं गुन्हा कबूल केलेला असताना थेट त्याला फासावर का लटकवलं जात नाहीये, सुनावणी खटला यामध्ये वेळ का दवडला जातोय असा सवाल राकेश दुसाने या चिमुकलीचे काका लोकशाही मराठीवर मागणी करताना दिसत आहेत। ऐकूया। आरोपीने सिद्ध केलंय की मी हा गुन्हा केलाय म्हणून सर्व आहे, तर मग विलंब का? जे सत्यत आहेत ते देखील आले। त्यांनाही बोललो की याला इन्काउंटर करा, नाही तर माझ्या गावात येऊन आणून त्याला फाशी द्या, तेव्हा कुठेतरी या गोष्टीला आळ बसणार आहे। माझ्या लेकीवर झालंय, आता पुढच्या कोणाच्याही लेकीवर असं व्हायला नको। तर या सगळ्या प्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतात, पाहूया आपण। आपल्याकडे अजूनही लोकशाही ठेवली आहे जिवंत, आणि त्या लोकशाहीमध्ये कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा दिली जाते। आता फास्ट ट्रॅक आहे, तो ट्रिपल फास्ट ट्रॅक करावा। जर त्यांनी कबूल केलंय, पटापट केसेस लावून त्याला फाशीपर्यंत न्यावं। मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीवर जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यायची कुटुंबाची मागणी होत आहे। एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे। चिमुकलीची हत्या संतापजनक आहे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याकरता प्रयत्न करणार अशी ग्वाही रुपाली चाकणकरांनी दिली आहे। ही घटना समजलं मी स्वतः DYSP बाविस्कर सरांशी संपर्क साधला। तोपर्यंत त्यांनी आरोपीला अटक केलेली होती, आणि केवळ आरोपीला अटक करणं, कायद्याच्या चौकटीतून शिक्षा देणं हा भाग नाहीये। तर यामध्ये पोलीस तातडीने कारवाई करतीलच, आणि ती कारवाई झाली देखील, म्हणजे गुन्हे दाखल झालेले पोक्सोचं असेल किंवा अगदी आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी गुन्हे दाखल झालेले आहेत। राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही, असं सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। तर दत्तात्रय भरणे यांनी देखील अत्याचार करणाऱ्या या आरोपीला फाशी ही द्यायलाच हवी, घडलेली घटना ही वेदनादायक आहे असं स्पष्टच केलंय। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या सगळ्याविषयी निषेध व्यक्त केलेला आहे। 100% आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी दत्तात्रय भरणे करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।